सर्वांना माईक टेस्टिंग कडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 150 वर्षांच्या लढ्यानंतर आपल्या भारत मातेला तिच्या क्रांतिकारी सुपुत्रांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं। या स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या इतिहासात अनेक सुवर्ण पाने जोडली। त्यातले एक म्हणजे प्रजासत्ताक दिन। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान देशभरात पूर्णपणे अंमलात आलं। यामुळे 26 जानेवारी 1950 पासून भारतात भारतीय कायद्याचे राज्य सुरू झाले। प्रजेची सत्ता सुरू झाली म्हणजेच भारत प्रजासत्ताक झाला। त्यामुळे दरवर्षी देशभरात 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। नमस्कार, मी स्वामिनी, तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी। आज देशभरात अगदी उत्साहात आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। या निमित्ताने आज आम्ही तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स घेऊन आलो आहोत। फॅक्ट नंबर 1, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1930 मध्ये केलेल्या पूर्ण स्वराज्य घोषणेची आठवण म्हणून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। या घोषणेमध्ये ब्रिटिश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली होती। फॅक्ट नंबर 2, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण जी परेड पाहतो त्याची तयारी 1 वर्षापूर्वी जुलैमध्ये सुरू होते। परेडच्या दिवशी सहभागी कॅन्डिडेट्स पहाटे 3 वाजता कार्यस्थळी पोहोचतात। तोपर्यंत त्यांनी जवळपास 600 तास सराव केलेला असतो। यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडची फुल ड्रेस रिहर्सल गुरुवारी 23 जानेवारी रोजी झाली। फॅक्ट नंबर 3, भव्य परेड राष्ट्रपती भवन जवळील रायसीना हिल पासून कर्तव्यपथ इंडिया गेटच्या पुढे आणि ऐतिहासिक लाल किल्ल्यावर सुरू होते। फॅक्ट नंबर 4, भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ऐतिहासिक दस्तऐवजाचा मसुदा तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्याने 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची जागा घेतली। फॅक्ट नंबर 5, परेडसाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती किंवा राष्ट्राच्या राज्यकर्त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते। यावर्षी प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे आहेत। फॅक्ट नंबर 6, बंदुकीची सलामी राष्ट्रगीताच्या वेळेशी जुळवली जाते। पहिली गोळी राष्ट्रगीत सुरू असताना सोडली जाते आणि त्यानंतरची गोळी 52 सेकंदांनी उडवली जाते। ज्या तोफांमधून शॉट्स उडवले जातात त्या तोफा 1941 मध्ये बनवल्या गेल्या होत्या आणि सैन्याच्या सर्व औपचारिक कार्यक्रमांमध्ये देखील यांचा सहभाग असतो। फॅक्ट नंबर 7, दरवर्षी प्रजासत्ताक दिनासाठी एक थीम ठरवली जाते, ज्याचे अनुसरण विविध राज्ये आणि सरकारी विभाग करतात। प्रजासत्ताक दिन परेड 2025 मधील झलकची थीम सुवर्ण भारत, वारसा आणि विकास अशी निश्चित करण्यात आली आहे। ते तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक वारसा यांसारख्या विविध क्षेत्रात भारताची प्रगती दाखवतील। फॅक्ट नंबर 8, पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा 1950 मध्ये नवी दिल्लीतील इरविन स्टेडियम म्हणजेच आत्ताचे मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे झाला। या कार्यक्रमात भारतीय सैन्यातील 100हून अधिक विमाने आणि 3000 जवानांचा सहभाग होता। फॅक्ट नंबर 9, प्रजासत्ताक दिनी ज्या मुलांनी जीव वाचवण्यात किंवा अन्यायाविरोधात उभे राहून असाधारण धैर्य दाखवले त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर केले जातात। आणि फॅक्ट नंबर 10, पद्म पुरस्कार भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक हे भारताच्या राष्ट्रपतींद्वारे एका भव्य समारंभात प्रदान केले जातात, ज्यांचा राष्ट्रावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा।